नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गगनचुंबी इमारतीचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? गगनचुंबी इमारतीचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, गव्हाचे कोठार हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या भौगोलिक परिसराचे टोपण नाव आहे? गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कशास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, लुनी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लुनी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, ब्रह्मपुत्रा नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? ब्रह्मपुत्रा नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुवाहाटी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, इंटरनॅशनल एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस फ्रान्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी केव्हा झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 6 जून सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या साली लागला होता? अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या साली लागलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1492 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, हिंदी अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? हिंदी अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली होती? सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड हॉर्डिंग्ज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, गदर संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? गदर संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लाला हरदयाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? अल हिलाल या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्रे ही काढली होती? योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्रे ही काढलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वंदे मातरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती आहे? जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीनी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, लिटिल गर्ल हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? लिटिल गर्ल हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोनिका आथरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इटली देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेचे संविधानिक सल्लागार खालीलपैकी कोण होते? भारतीय राज्यघटनेचे संविधानिक सल्लागार खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर BN राव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सन 1848 मध्ये लोकहितवादीची शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रभाकर वृत्तपत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मुंबई येथे शारदा सदन खालीलपैकी कोणी स्थापन केले? मुंबई या ठिकाणी शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डोंगरीच्या तुरुंगामध्ये आमचे 101 दिवस हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? डोंगरीच्या तुरुंगामध्ये आमचे 101 हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वीरेश लिंगम पंतुलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना ही स्थापन केली होती? वीरेश लिंगम पंतुलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना ही स्थापन केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संघ संस्कारम योगम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 27 सन 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाबा पद्मनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या साली गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आलेलं आहे? मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये रस्त्यांची घनता सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये रस्त्यांची घनता कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गुरु शिखर हे पर्वत खालीलपैकी कोणत्या पर्वतामधले सर्वात उंच शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु शिखर हे आरवली या पर्वतामधले सर्वात उंच शिखर असेल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोण करतात? राष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोणामार्फत केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संसद व विधानसभेमध्ये सर्व निर्वाचित सदस्य या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हिंदी अर्थकारणात जनक असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे खालीलपैकी कितवे राज्य होते? महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे खालीलपैकी कितवे राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 90 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील खालीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ग 4 चा कर्मचारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 प्रेरीज व स्ट्रेप्स प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये येतो? प्रेरीज आणि स्ट्रेप्स हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये येणारा प्रदेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समशीतोष्ण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 संकेतार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. संकेतार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाऊस पडला तर हवेमध्ये गारवा येईल या ठिकाणी संकेतार्थी वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 39 पुढील वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे. तर वाक्य आहे ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. आपला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताचा पहिला महासंगणक पुणे येथे खालीलपैकी कोणत्या संस्थेने तयार केला? भारताचा पहिला महासंगणक पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेने तयार केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिडॅक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चांदी या धातूचा अनुक्रमांक 47 असून रेणुसूत्र खालीलपैकी चांदी या धातूची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 Ag या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते? विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 वंदे मातरम हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? वंदे मातरम हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेले वर्तमानपत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरविंद घोष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हम्पी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. 28 ऑक्टोबर 2021 पर्यंत झालेल्या महाराष्ट्रामधील सर्व प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. यामध्ये एकूण 52 प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. यामध्ये एकूण 5200 पेक्षा जास्त संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे पुस्तक. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊत सरांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिक हे नांदेड यांचे हे पुस्तक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध आहे. संपर्कासाठी 90 28 96 75 47 यावर तुम्ही बुक करू शकता. उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? उत्क्रांतीवाद हा महत्त्वपूर्ण सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होय? महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरण यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरण यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेयो या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 17 इंद्रधनुष्य प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? इंद्रधनुष्य हे खालीलपैकी प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या अपस्करण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ यांचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ यांचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 NaCl हे सोडियम क्लोराईड यांचं रासायनिक सूत्र होईल. प्रश्न क्रमांक 19 जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 Ag या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 SBI या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जीएसटी मध्ये यस हे खालीलपैकी कशाचे आहे? जीएसटी मधले यस हे खालीलपैकी कशासाठी असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सेवा म्हणजे सर्व्हिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोरवर जाऊन अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावयास मिळतील. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉम्बॅक्ट टेक राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रिलिम टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. महाराष्ट्र PCS कॉम्बॅक्ट राज्यसेवा प्रिलिम फ्री टेस्ट सर्वांसाठी या ठिकाणी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही PSI STI ASO या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे किंवा हे 21 नोव्हेंबरला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यांसाठी 19 नोव्हेंबरला आहे आणि विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल? तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा राज्यसेवेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो PSI असो STI असो ASO असो डिपार्टमेंटल PSI असो कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.